गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. मोक्ष हे खऱ्या अर्थाने ज्ञानानेच मिळते. आत्मज्ञानाने मोक्षगती आहे. मोक्षांचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्यामध्ये येणारा कर्म, येणारा आपला ज्ञान, येणारं त्याच्याबरोबर भक्ती. मग कर्मामध्ये काय असलं पाहिजे? कर्मामध्ये जागृती असली पाहिजे. कर्म करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जागृती किती आहे, त्या विचाराने किती मी सांगतो, कर्माला मी माझ्या किती विकसित केलेलं आहे. कर्म किती अकर्म आहे का सत्य कर्म गती आहे. कर्माची गती ही अकर्म गाड्या नसावी, सत्य गतीकडे कर्माची गती असावी. आणि कर्माची गती ही उत्तम होण्यासाठी जागृती असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये जागृती होणं हे मूळ स्वरूप आहे. त्याच्यानंतर ज्ञानामध्ये समज असली पाहिजे. ज्ञानामध्ये समज असून आपल्या अंतरात ते रुजवता आलं पाहिजे. ज्ञान आपल्यातलं अज्ञान नसावं. अज्ञानामुळे काय होते का आपण खऱ्या अर्थाने अज्ञान असल्यामुळे आपल्याला विकसित होता येत नाही. अज्ञानाच्या ज्ञानामुळे आपली मोक्षगती होऊच शकत नाही. ती ज्ञानाने आत्मज्ञानानेच होते. खरं आत्मज्ञान होणं फार महत्त्वाचं आहे. आत्मज्ञान होण्यासाठी आपली भक्ती कशी असली पाहिजे? भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे आणि श्रद्धा असली पाहिजे. जेव्हा गती कर्मगती चांगली असते आणि ज्ञान अंतरी असते आणि श्रद्धा ही भक्ती असते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या विचाराकडे सहज जातो. पण आपलं मागण्यासाठी आपल्याला विसर झाला पाहिजे, आपली जागृती असली पाहिजे. हे सगळं जगत मिथ्या ब्रह्म सत्य आहे. हे जगत मायामध्ये आपण न रंगता, मायात न रंगता स्वरूपात आत्म अंतरात खरे अंतरीमध्ये त्या परमा आनंदामध्ये आपण रंगलो पाहिजे. ते आपण रंगत नाही, त्याच्यामुळे गती कशी असेल? एखादी गोष्ट बनवायचं असेल तर चित्रकाराला, तर त्याला रंग पाण्यामध्ये भिजावे लागतात, पाण्यामध्ये हे करावं लागतं, मग त्याला रंगोटी करावं लागते वेगवेगळे. तेव्हा अलंकारित तो करतो तेव्हा तो रंग बनतो, चित्र बनतो. तसं माझ्यामधला सुद्धा अंतरंगातला भाव इतका सुंदर असला पाहिजे, गतिशील असला पाहिजे अंतरीतला भाव. आणि अंतरामध्ये श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि गती असून चालत नाही, तर आपली जागृती असली पाहिजे. उत्तम जागृतीकडे आपण गेलो पाहिजे. उत्तम जागृती असणं ही मूळ ज्ञानानेच. ज्ञान अज्ञान जायचं असेल तर ज्ञान नसेल तर गती कशी मिळेल? मोक्षगती. तुमचं पहिलं अज्ञान केलं पाहिजे. अज्ञान जाऊन त्याच्यामध्ये भक्ती करत असतो, त्याला फूल लागत नाही, फळ लागत नाही, काही लागत नाही. आपल्या अंतरातला भाव लागतो, तो त्याच्या शरीरात ठेवून एक आपले जेव्हा आपण लागते हे जेव्हा सांगतो तेव्हा आपली इच्छा असते. आणि काहीतरी पाहिजे म्हणून ते जेव्हा विचार करतो तेव्हा ते आणावं लागतं. तिकडे काहीच आणायला लागत नाही. ती उत्तम भक्ती, तो म्हणजे भाव. भाव आपल्यातच असतो, कुठून विकत आणत नाही, बाजारात मिळत नाही. फुलं बाजारात जावं लागते. म्हणून मला ज्या गोष्टी करायच्या गतीचं मिळवायचं असेल, त्या योग्य गतीकडे मोक्ष गतीकडे जायचं असेल तर माझा विचार मला व्यवस्थित करायला पाहिजे. विचाराची संगती व्यवस्थित बसवायला पाहिजे. बघ, एखादा माणूस घरामध्ये आपण मीटर घेतो तर आधीच मीटर नाही घेत, पहिले घरामध्ये वायरिंग केली जाते. पण ती वायरिंग न्यूट्रल फेज हे बरोबर केलं पाहिजे. नसलं तर ते सगळं विस्फोट होतो. म्हणून आपल्यातली जी भक्ती मोक्षगती जायचं असेल तर आपल्यातले कर्म, ज्ञान आणि भक्ती ही व्यवस्थित त्रिगुणात्मक अशी रचनात्मक असली पाहिजे, तरच गती सहज आहे. पण आपण त्या गतीकडे मागणं असेल भक्तीत तर काय उपयोग आहे? ज्ञानामध्ये समज नसेल तर काय ज्ञान कामायचं आहे? आणि कर्मामध्ये जागृती नसेल तर कर्म काय कामायचं आहे? म्हणून या तिन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने पाहिजे, तरच मोक्षगती सहज आहे. गुरुदेव दत्त.